तुला शिकवीन चांगला धडा 23 एप्रिलच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. भुवनेश्वरी म्हणते, आम्ही जे ऐकलं ते खरं आहे का? शरवण सर म्हणतात, तुझं नाव घेऊन हाका मारली मी तुलाच म्हणतो. मी तुझ्याशी चुकीचं वागलो, चुकीचं बोललो, माझी चूक झाली. याच्यावरचा आमचा विश्वास बसत नाही म्हणून चिमटा काढायला सांगितलं आम्ही. भुवनेश्वरी, मी खरंच माफी मागतो तुझी, मला माफ कर. आम्हाला एक सांग, माफी वगैरे तुमचं आहे का सोनबाईचं? सांगितलं. यांनी काय फरक पडतोय? मी माफी मागतोय हे पुरं नाही आहे का? तसं नाही. आता मास्तरी माईच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मार्क किती पडले हे महत्त्वाचं नाही. कॉफी करून पास झाला का स्वतःहून अभ्यास केला होता हे महत्त्वाचं आहे. मला कॉपी करायची गरज नाही, मला स्वतःची बुद्धी आहे. समजा तिने मला सांगितलं तर माझ्या मुलीसारखी आहे ती. तिने सांगितलेली योग्य गोष्ट ऐकण्यातच शहाणपण. चूक ही शेवटी चूकच असते. मग कोणीही दाखवू दे, मला माझी चूक कळली, मी चुकलो. अधिपती म्हणतो, बघितलं ना मास्तरी माईने काय केलं? मी काय म्हणालो होतो तुम्हाला? त्या खरंच तुम्हाला आईच्या जागी मानतात. त्यांच्या मनात तुमच्याविषयी लय आदर आहे आईसाहेब. भुवनेश्वरी म्हणते, त्यांच्यामुळे या घरातील ताण कमी होणार असेल तर बरंच आहे की. पण ही पावसात उगवलेली भूक्षेत्र आहे का? यांची मूळ जमिनीत रुजलेली आहे हे आम्हाला समजलं पाहिजे का नाही? शरवण सर म्हणतात, भुवनेश्वरी, मी पुन्हा तुझ्याशी असं वागणार नाही, कधीही तुला असं बोलणार नाही. मला माझी चूक कळाली, हे येणारा काळ ठरवल. अक्षरा म्हणते, मी बोलू का प्लीज? ते खरंच मनापासून बोलतायत. तुम्ही माफ करा ना त्यांना. तुम्ही पण सोडून द्या राग आता. भुवनेश्वरी म्हणते, आम्ही कुठं राग धरला होता? राग तर त्यांनी धरला होता, तो पण इतकी वर्ष. म्हणूनच आम्हाला काही सुधारणा झालं बघा. म्हणजे इतकी वर्ष धरून ठेवलेला राग असा एकदम सोडून देता येतो? अधिपती म्हणतो, मला माहिती आहे हे सगळं त्यांच्यामुळं झालं. त्यांचा पाय या घरामध्ये पडला, सगळं चांगलं झालं व्हायला लागलं. त्यांच्यातला चांगुलपणा अख्ख्या घरभर पसरू दे म्हणजे झालं. मर आईसाहेब, आम्ही दोघेजण जाऊन येतो बाहेर, परत आल्यावर बोलूया. खरंच लय भारी वाटलं आज. कुठं जात आहे? एक काम आहे, आलो की लगेच येतो. भुवनेश्वरी शरवण सरांना म्हणते, तुम्ही बुद्धिबळ खेळला नाही तेव्हा तुम्ही त्यांना बळी पडला, पण आम्ही बुद्धिबळ खेळतो, आम्ही बळी पडणार नाही. हे घर आहे बुद्धिबळाचा पट नाही. हे ज्या दिवशी तुला कळेल तो दिवस या घरासाठी दिवाळीचा सण असेल. अहो, बुद्धिबळ असो का नसो, आपल्या शत्रूची पुढची चाल काय आहे याचा अंदाज असायलाच पाहिजे. भुवनेश्वरी, सोड सरळ साध्या गोष्टी आहे त्याकडे सरळपणाने वाग. नाही, इतक्या वर्षांनी का होईना तुम्ही आमची माफी मागितली. समजा तुम्ही म्हणता तसं, समजा तुम्ही शह दिला तर त्याला प्रतिशह द्यायला आम्ही खंबीर आहोत. इकडे अधिपती आणि अक्षरा शाळेत येतात फॉर्म भरण्यासाठी. अधिपती फॉर्म भरतो आणि फुलपगारी सरांकडे देतो आणि चेक करा म्हणतो. फुलपगारी सर म्हणतात, तुम्ही भरला म्हणजे चेक काय करायचं? अभिनंदन बरं का तुमचं, तुमचा शिक्षणाचा गाडा पुन्हा सुरू झाला. मला खरंच खूप बरं वाटलं. अहो सर, यांनी लई लावून धरलं म्हणून फॉर्म भरला आम्ही. अक्षरा म्हणते, असं नाही सर, यांना इंग्रजी शिकण्याची इच्छा होती. अधिपतीला ओंक्याचा फोन येतो. अधिपती म्हणतो, मी आलो की आपण मीटिंग चालू करू. अक्षरा म्हणते, आले ते लोक? ठीक आहे, झाला आपला फॉर्म भरून, जा तुम्ही. फुलपगारे सर म्हणतात, अधिपती तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, परीक्षेसाठी पण आणि मीटिंगसाठी पण. अक्षरा म्हणते, माझ्याकडून पण थँक्यू सो मच. आणि बीपीच्या गोळ्या खात जा, शाळेत रुजू झालात. फुलपगारे सर म्हणतात, अक्षरा तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच. सर, माझी काही कौतुक नाही आहे, उलट त्यांचं कौतुक करा. शाळेत जायचं, आपल्यापेक्षा लहान मुलांबरोबर वर्गामध्ये बसायचं, शिकायचं त्यांच्याबरोबर, सगळं करायला धाडस लागतं. हो, ते फॅक्टरीचा कारभार पण सांभाळतात,
फॅक्टरी सांभाळायची आणि शिकायचं सर. एकत्र करायचं म्हणजे सोपं नाही. तारेवरची कसरतच आहे. आता त्यांनी ठरवलं आहे स्वतःच्या आयुष्यात बदल घडवायचा. याचा मला जास्त आनंद आहे. भुवनेश्वरी आपल्या आईला बोलावते आणि म्हणते आमचं एक काम आहे तुझ्याकडं. आज कसलं काम निघालं माझ्याकडं? अहो, मोठ्या मालकाने आमची माफी मागितली. इतक्या वर्षांनी का असना एवढं मोठं भांडण मिटलं. लय भारी वाटलं बघ मला. लय भारी वाटून घेऊ नकोस तू. हे त्यांचं डोसकं नाही. पुन्हा एकदा ते कोणाचं तरी प्यादं बनलेत. सोनबाईंची. हे सगळं त्यांच्या डोसक्यानेच होते, कारण त्यांचा काहीतरी डाव असण्याची शक्यता आहे. त्यांचा कुठलाही डाव असू दे, त्याच्यावर उलटा डाव टाकण्याची आमची क्षमता आहे. त्यांची कोणतीही चाल असू द्या, आम्ही त्याच्यावर मात करणार आहोत. लगेच दुर्गे तेथे येते आणि म्हणते, ताई कमालच झाली. मोठ्या मालकाने तुझी चक्क माफी मागितली. सूर्य काय पश्चिमेला उगवला काय? इतक्या वर्षात जे झालं नाही ते आत्ता कसं काय झालं एकदम? मला तर काही कळाना असं झालं आहे बाई. तुला नाहीच कळायचं. ताई त्या मास्तरनीचा तर डाव नसेल ना? अरे वा, तुला समजलं की. पण हे नाही कळलं तिचं नक्की काय डाव असेल ते कळेल की आता. जे आपल्या दोघीला कळलं नाही ते आई शोधून काढल. लगेच आई म्हणते, म्हणजे अधिपती मास्तरीन बाईस फोन लावतो आणि म्हणतो, फोन याच्यासाठी केला, मला आज लय भारी वाटलं, लय आनंद झाला आहे. पण आता अभ्यास पण करावा लागेल. नुसता परीक्षेचा फॉर्म भरून काही नाही होणार. मी त्याच्यासाठी फोन नाही केला. आज जे झालं आमचे परमपूज्य पिताश्री यांनी आईची माफी मागितली त्यासाठी फोन केला. हा दिवस आयुष्यात कधी उगवल असं वाटलं नव्हतं हो. असं वाटत होतं आजचा दिवस सण आहे का काय असं वाटत होतं. अधिपती तुम्ही त्यांना ओळखलंच नाही हो. खूप चांगले आहे ते मनानी. असतो एखाद्याचा राग. त्यांच्या रागाचं पावशर कौतुक तुम्ही मला सांगू नका. साधी गोष्ट आहे, आम्ही त्यांना आई मानतो पहिल्यापासून. यांनी त्यांना बायको मानायला नको आणि असं वागवायचं स्वतःच्या बायकोला एवढी वर्ष. बरं जाऊ द्या, आता तो विषय नको. तुम्ही म्हणताना आनंदात राहा, मग आनंदात राहू. मला सगळ्यात जास्त आनंद कशामुळं झाला माहिती आहे का? हे सगळं तुमच्यामुळं झालं. सारं तुमच्यामुळं झालं हो. थँक्यू सो मच. अहो, आपल्या माणसाला कोणी थँक्यू म्हणतं का? केवढं फॉर्मल वागताय तुम्ही. एवढं तर चालतंय. कधी कधी आपल्या नात्यामध्ये फॉर्मल झालेलं चालतंय. आपल्या माणसाचे आभार मानायची आणि थँक्यू म्हणायची संधी केव्हा मिळायची आपल्याला आता? ज्या गोष्टीसाठी आमच्या बाबांनी सॉरी म्हटलं ना, त्या गोष्टी बाबांनी रिपीट केल्या नाही पाहिजे परत. असंच वागत राहिले पाहिजे ते. अधिपती त्यांनी उगाच नाही माफी मागितली. त्यांना खरंच मनापासून वाटत होतं माफी मागावी म्हणून त्यांनी माफी मागितली. आता चूक त्यांची त्यांना जाणवली का त्यांना तुम्ही जाणीव करून दिली हा वेगळा विषय आहे. तुमच्या मनासारखं झालं ना मग बास. तुम्ही तुमच्या भाषेत काय म्हणता, लई लोड नका घेऊ. लगेच अधिपती असतो आणि म्हणतो, काय म्हटला तुम्ही? अहो मास्तरीबाई, तुम्ही आम्हाला शिकवा, उलट आमच्याकडून नका शिकू. उलटी गंगा नको. बरं चला ठेवा. ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा तुमच्या मीटिंगसाठी. आता तुम्ही फॉर्मल व्हायला लागला बरं का. आत्ता तुम्हीच म्हटलं ना कधी कधी फॉर्मल व्हायला लागतं. ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. अधिपती ओंक्याला आवाज देतो आणि चल म्हणतो मीटिंग चालू करूया. ओंक्या म्हणतो, मीटिंग अजून झाली नाही लगेच तू एवढा खुश आहे? अधिपती म्हणतो, मी वेगळ्या गोष्टीमुळं खुश आहे. ओंक्या म्हणतो, झालं तरी काय, तो वेगळा विषय आहे. अधिपती म्हणतो, मास्तरबाईची कमाल, दुसरं काही नाही. ओंक्या, मागच्या जन्माची माझी पुण्य आई म्हणून मला अशी बायको मिळाली. जे मला एवढ्या वर्षात जमलं नाही ते एका वर्षात करून दाखवलं माझ्या बायकोनी. काय केलं त्यांनी चुंबबी जाळला आणि त्याचा पिळबी सोडला. लगेच ओंक्या म्हणतो, म्हणजे हे चांगलं आहे. आपण पॉझिटिव्ह मूडमध्ये मीटिंगला चाललो ते. अक्षरा चारवण सराकडे येते आणि म्हणते, बाबा तोंड गोड करा. चारवण सर म्हणतात, आज फार खुश आहे. अक्षरा म्हणते, मी खुश का आहे ते ओळखा. अक्षरा, कुडी वगैरे सोडवता येत नाही मला. मी ढ आहे त्यात लहानपासून. तू सांग ना मला काय आहे ते. बाबा, कोडं नाही, आनंदाची बातमी आहे. तुम्ही ओळखा ना. तू अधिपतीशी बोलली शिकण्याबद्दल. तुम्हाला म्हटलं होतं ना तुम्हाला कळेल. मी तुम्हाला प्रॉमिस काय केलं होतं, मी अधिपतीला शिकवेन. आणि झालं काय बघू. अधिपती तयार झाला या सगळ्यांना. अजून पॉझिटिव्ह विचार करा बाबा तुम्ही. बाबा, आज अधिपतींनी फॉर्म भरला परीक्षेचा. काय सांगते? सहज तयार झाला तो. अजिबात नाही बाबा, त्यांनी भरून टाकला फॉर्म. एवढी आनंदाची बातमी आहे बाळा. चारवण सर आपल्या पत्नीच्या फोटोपुढे जातात आणि म्हणतात, चारू, त्यांनी आज शाळेचा फॉर्म भरला म्हणजे ऑफिशियल त्याचं शिक्षण सुरू झालं. तुला म्हटलं होतं सगळं नीट होईल. अक्षरा, या सगळ्याचं क्रेडिट तुला आहे. नाही बाबा, या सगळ्याचं क्रेडिट अधिपतीला द्या. तो आहेच, पण
यात तुझीसुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. बाबा, आता तुम्ही फक्त खुश राहा. आजी भुवनेश्वरीला म्हणते, म्हणजे मला काही कळलं नाही. हे बघ आई, त्यांचा काय डाव आहे ते आम्हाला आधीच कळलं पाहिजे. हे काम तूच करू शकते. हे बघ, जावई बापूंनी माफी मागितली, इथंच विषय संपला ना. असा कसा विषय संपला ग? दुर्गे म्हणते, आते, आमच्या दोघीपेक्षा तुझं बरं आहे सुनबाईशी. जरा घे की तिला घोळात. काढ की तिच्याकडनं माहिती. नाही नाही, हे असलं काही मला सांगणार नाही. सारंच मला सांगते असं नाही काही. मला नाही जमणार. मी करायला जायचं एक आणि व्हायचं भलतंच. भुवे, जावई बापूंनी माफी मागितली ना, मग कशापायी हे सारं करू राहिली? तसं काही नसणार आहे बघ. आई, तुझ्या मानलेल्या जावायला कनी आम्ही जास्त ओळखतो. हे त्यांच्या मनाचं नाही आहे. हे त्यांचं डोकं नाही आहे. सुनबाईंनी त्यांच्या मनात भरवलं आहे. हे हे आम्हाला समजलंच पाहिजे. ती माहिती तुझ्याशिवाय दुसरं कोणीही काढू शकत नाही. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.